2023 रोजी औरंगाबादला सत्यशोधक प्रबोधनकार या ग्रंथाचा लोकार्पण सोहळ्याचे अध्यक्ष होते ॲडव्होकेट डी.आर. शेळके, माजी जिल्हा न्यायाधीश. ते मराठा समाजाचे, त्यांच्या दृष्टीला काही माळी समाजाचे सत्यशोधक चळवळीतले कार्यकर्ते. त्यांनी पुण्याची एक आठवण सांगितली. आम्ही पुण्याला गेलो म्हणे की मग महात्मा फुलेंची तुम्ही जयंती घ्या, तर तिथल्या माळी समाजाने विरोध केला. तुम्ही महात्मा फुले आम्हाला सांगायचं नाही, सावता माळी यांना आम्ही मानतो, सावता माळीला मानतो, महात्मा फुलेला मानत नाही. असं का झालं? महात्मा फुलेंचा समाज महात्मा फुलेला का मानत नसेल, का रिस्पेक्ट देत नसेल, काय कारण असेल? त्यांना माहितीच नाही महात्मा फुले. जर माहिती झाली असते तर त्यांनी म्हटलं असतं की तुम्ही या, आम्ही आयोजन करतो कार्यक्रम. बांधवांनो, महात्मा फुलेंचं जे कार्य आहे ते महान कार्य. त्यांची विचारधारा 100 वर्ष पुढे आपल्याला पाहायला शिकवणारी आहे. आधुनिक विचारसरणी आहे, समतेची विचारसरणी आहे. अशा महात्मा ज्योतिबा फुलेंना आदर्श ठेवून गुरु रविदासांची आणि महात्मा फुलेंची वैचारिक युती गुरु रविदास सत्यशोधक समाजाने 1995 ला घडवली. आणि 1995 पासून तर 2024 पर्यंत एवढे काही वर्ष होत असतील, त्याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की त्यांचा विचार रविदासांच्या माध्यमातून समाजात पेरण्याचं कार्य या चळवळीच्या द्वारे चालू आहे. मग फक्त गुरु रविदास जयंती पुरतच काम आहे का?